किती वेळा मी सांगत आलोय की नुसता अभ्यास करून नीटची परीक्षा पास करता येत नाही, तर आपल्याला थंड डोकं पण लागतं. हा नीट 2024चा प्रश्न आहे बघा. ॲटम्स या चॅप्टर मधून इथे काय केलंय, इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या एनर्जी स्टेट पासून n=2 ला ट्रान्झिशन करतोय आणि आपल्याला विचारलंय वेवलेंथ मॅच करायची. वेवलेंथ आता जर तू एक्झाम मध्ये कॅल्क्युलेशन करायला गेला, बघा कसे नंबर येते, तुझी वाट लागून जाईल बेटा, अवघड होऊन जाईल. पण जर तू कॉमन सेन्स लावला, काय कॉमन सेन्स बघा, 2 3 4 5 6 हे जर मी एनर्जीचे ऑर्बिट घेतले, 3 आणि 2 मधला एनर्जी गॅप किती सर एवढा आहे, 4 आणि 2 मधला किती सर एवढा आहे, 5 आणि 2 मधला किती एवढा आहे, 6 आणि 2 मधला एवढा आहे. म्हणजे जसं जसं एन वाढतोय तसं तसं एनर्जी गॅप वाढतोय. मला सांग, जर एनर्जी गॅप वाढला लेका, एनर्जी गॅप वाढला तर जो फोटॉनची फ्रिक्वेन्सी आहे, जो एमिट करेल ती फ्रिक्वेन्सी वाढेल. फ्रिक्वेन्सी वाढली तर वेवलेंथ कमी. जर वेवलेंथ कमी तर सगळ्यात जास्त एनर्जी वाला जो फोटॉन असेल, सगळ्यात जास्त एनर्जी वाला जो ट्रान्झिशन असेल, त्याचा आन्सर यायला पाहिजे ए, कारण सगळ्यात कमी वेवलेंथ. नंतर त्याच्यापेक्षा 2 नंबरची कमी ही, नंतर त्याच्यापेक्षा 3 नंबरची कमी ही, आणि नंतर त्याच्यापेक्षा 3 नंबरची कमी. सगळेच्या सगळे आन्सर झालेले मॅच.